वरती घ्या ना जरा. आज दिनांक 6/3/2025 या दिवशी कर्जत नगर परिषदेच्या विरोधात देवली आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्ष देवली आंबेडकर नगरमधील ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्थाच नव्हती. पाण्यापासून ते सर्व ग्रामस्थ आमचे वंचित होते. त्यामुळे आम्ही जे आज उपोषण केलं होतं त्या उपोषणाला सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी दिलंय की आम्ही तुमच्या वेगळी पर्सनल लाईन टाकून देवली बौद्ध वस्तीमधील नागरिकांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांनी सोमवारपासून कामाला नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज समाधानी असून 3 इंच पाईपलाईन ते आमच्या वस्तीला टाकून देणार आहेत. त्यामुळे आजचं जे उपोषण आम्ही घेतलं होतं ते आम्ही आज स्थगित करतोय. आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी ग्रामस्थांचं मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ते आमचं उपोषण सुटलं असं जाहीर करतो. राहुल गायकवाड माझे मित्र यांनी बौद्धनगर दहिवली या भागामध्ये बऱ्याचशा घरांना डोंगरावरची घरं होती, त्या घरांना पाणी जात नाही. अनेक दिवसाची महिन्याची त्यांची तक्रार होती नगरपालिकेकडे. नगरपालिकेने बऱ्याच प्रमाणात त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. कोणते तरी वाल बंद करून या भागात पाणी कसं जाईल यासाठी देखील प्रयत्न केले. परंतु शेवटी त्यांना पाण्याचं प्रेशर तेवढं मिळत नसल्यामुळे काही भागामध्ये त्या आपले सोनावणे साहेब आणि ड्रायव्हर साहेब यांनी आज उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्यांना सूचना आम्ही नक्कीच त्याचं पालन करू. यापुढे त्यांनी आज नगरपालिका स्थापनेपासून ते आमच्याबरोबर आहेत आणि ते योग्य असं मार्गदर्शन देखील करतात. आता ज्या काही त्यांनी सूचना केल्या त्या पुढे आम्ही फॉलो करू. आणि आता सुविद्याने गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण हे पत्र स्वीकारावं आणि सरबत आणलेलं आहे त्याचं हे घेऊन उपोषण सोडावं. वसंत वाचतात.